अखिल भारतीय किसान सभा आणि लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगर विभागातील 8ही जिल्ह्यातील हजारो शेतकरी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलनात सहभागी झाले होते। सरकारने 50,000 एकरी मदत करावी, शेतमजुरांनाही 25,000 आर्थिक मदत करावी। संपूर्ण मराठवाडा नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकला आहे। शेतकरी आत्महत्या वाढल्यात। सरकारने मदतीचा देखावा करू नये, तर तातडीने मदत करावी, अन्यथा सरकारच्या नेत्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा शेतकरी नेत्यांनी यावेळी दिलाय। छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या जवळपास 8 जिल्ह्यातले हजारो लोक आज विभागीय आयुक्तांसमोर आलेले आहेत। नेमकी मागणी काय आहे, आपण थेट या आंदोलनात सहभागी झालेले आहेत ढवळे सर त्यांच्याशी विचारूया। सोबत अजित नवले सुद्धा आहेत। सर, थेट प्रश्न आहे, आज हजारो लोक आक्रोश घेऊन डोळ्यात पदरात डोक्यात आणि घरात पाणी घेऊन इथं पोहोचलेले आहेत, काय मागणी आहे? आज आमच्या 3 संघटनांच्या वतीने CITU कामगार संघटना, शेतमजूर युनियन शेतमजूर संघटना आणि किसान सभा शेतकऱ्यांची संघटना, अशा या तिन्ही संघटनांच्या वतीने आपण म्हटलं तसं हजारो लोक मराठवाड्यातल्या 8च्या 8 जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत। प्रचंड आक्रोश आहे। आज केवळ प्रातिनिधिक स्वरूपात आलेले आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे संबंध मराठवाडा बुडलेला आहे आणि प्रचंड नुकसान झालेले, ज्याचा आज आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याचा अनुमान सुद्धा करता येणार नाही। आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आता सगळ्यांनी घुसून तिथपर्यंत आम्ही गेलो, विभागीय आयुक्त साहेबांना भेटलो, आमचं निवेदन दिलं 11-12 मागण्यांचं आणि त्यांच्याशी चांगली सकारात्मक चर्चा झाली। मुख्य ज्या मागण्या आहेत त्या अर्थातच राज्य सरकारशी संबंधित आहेत आणि आमचा सरळ आरोप आहे की राज्य सरकारने जी तत्परता दाखवायला पाहिजे होती, जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती, ती अजिबात दाखवलेली दिसत नाही। आणि फक्त विभागीय आयुक्ताच्या लेवलवर त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या स्थानिक, ते करण्याचा प्रयत्न करतायत हे त्यांनी सांगितलं। सरकार मदतीचा ढोंग करताय। सरकार नक्कीच आतापर्यंत मदतीचे ढोंग करते। आम्ही पहिली मागणी ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरी मागणी सगळ्या शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे 50,000 रुपये एकरी ही त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्या। आणि या ठिकाणी खरं म्हणजे मराठवाडा हा पूर्ण वाहून जात असताना राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचं जे तातडीची मदत पोहोचवली पाहिजे ही कोणालाही आतापर्यंत मिळालेली नाही। आणि आमचे कार्यकर्ते फिरलेले आहेत मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये, सगळीकडून आलेले आहेत आणि सगळ्यांचं एकच दुखणं आहे की कुठल्याही प्रकारची मदत ही आम्हाला प्रत्यक्षात मिळाली नाही। म्हणून राज्य सरकारला आमचा इशारा आहे, असंच जर चालू राहिलं, आज जसं आयुक्त कार्यालयावर चाल करून हजारो लोक आले, तसे लाखो लोक उद्या मंत्रालयावर आणि मंत्र्यांच्या घरावर सुद्धा आल्याशिवाय राहणार नाहीत, हे आमच्या लाल बावट्याचा इशारा आहे। सरकार मदतीचं ढोंग करतंय। नक्कीच मदतीचं ढोंग करताय। शेतकरी आत्महत्या करतायत, तिथे अजून अधिकारी पोहोचलेले नाहीयेत। अजूनही NDRFचा निकष बदलून मदत वाढवण्याच्या बद्दल निर्णय झालेला नाहीये। कर्जमाफी बद्दल अद्यापही ते म्हणताय की योग्य वेळी आम्ही करू, त्याच्यामुळे असंतोष मोठ्या प्रमाणात आहे। आज गेट तोडून लोक आत घुसले, आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दरवाजापर्यंत धडक दिली। उद्या जर त्यांनी अशीच चालढकल केली तर मग मात्र ते गेट जमीनदोस्त करून लोक आत। सर, तुम्ही मराठवाडा फिरलाय पूर्ण, सरकार दाखवतंय अलबेल आहे सगळं, पण आक्रोश आहे, पूर्ण राख रांगोळी झालेली आहे, जमिनी खरडल्या गेलेल्या आहेत पावसामुळे, काय परिस्थिती अगदी थोडक्यामध्ये? संबंध मराठवाडा उद्ध्वस्त झालेला आहे, शेती वाहून गेलेली आहे, घरं वाहून गेलेली आहे, पिकं नेस्तानाबूत झालेली आहे। शेतमजुराचं श्रम जे आहे त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या कुठेही रोजगार शिल्लक राहिलेला नाहीये। त्यामुळे मराठवाड्याची पुनर्निर्मितीच करावी लागेल आणि त्यासाठी एक होलिस्टिक अप्रोच ठेवून व्यवस्थित नियोजनात्मक असा आराखडा तयार करून या सगळ्या प्रश्नाला भिडावं लागेल। परंतु तो लॉंग टर्मचा मुद्दा। मराठवाड्यांच्या नेत्यांमध्ये विल पॉवर नाहीये का? गावामध्ये शेतकरी शेतमजूर आता मराठवाड्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या कोणत्याच नेत्याला उभं करणार नाही, त्यामुळे लोक आता नेते गावात जायला घाबरतायत। त्यांना शेतकऱ्याची पोरं शेतमजुराची पोरं घेरल्याशिवाय राहणार नाही, अशा उद्रेकाची परिस्थिती मराठवाड्यात आहे। आपण पाहताय या क्षणाला हजारो लोक इथं छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयासमोर उभे आहेत। 8 जिल्ह्यामधून अगदी पहाटेपासून विभागीय आयुक्तालयाच्या दिशेने हे सगळे मार्गस्थ झालेले होते। हा आक्रोश आहे, आपण सगळ्यांनी डोळ्यांनी तो अनुभवलेला आहे। मार्गदर्शकांनी सुद्धा सरकारला अंतिम इशारा दिलेला आहे। मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।